न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत तरडगाव फाटा येथे विक्री करता घेऊन जात असलेले 9.854 किलोग्रॅम गांजासह एकूण 3,46,475 रुपयांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई। याबाबत माहिती अशी की अहिल्यानगर जिल्हा घटकामध्ये सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक किरण कुमार कमाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, संतोष खैरे, गणेश लबडे, श्याम सुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, चालक महादेव भांड यांना रवाना केले। सदर पथके खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थाबाबत माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम त्याच्याकडील हिरो कंपनीची सीडी डिलक्स मोटरसायकल क्रमांक MH16B 2550 हिच्यावरून अंमली पदार्थ गांजा घेऊन विक्री करता तरडगाव फाटा इथून तरडगाव गावच्या दिशेने जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली। सदरची माहिती पोलीस निरीक्षक कबाडी यांना कळविली असता त्यांनी खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या मदतीने कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। त्यानुसार पथकाने तात्काळ खर्डा पोलीस स्टेशन येथे जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत आणि पोलीस अंमलदार संभाजी शेंडे, शेषराव म्हस्के, बाळू खाडे, धनराज बिराजदार, शकील बेग नेमणूक खर्डा पोलीस स्टेशन अशांसह कारवाई करण्याकरता आवश्यक त्या साहित्यासह पोलीस स्टेशनमधून सरकारी आणि खाजगी वाहनाने निघून तरडगाव फाटा तालुका जामखेड येथे जाऊन सापळा लावून थांबले असता बातमीतील मोटरसायकल तरडगाव ते तरडगाव फाट्याच्या दिशेने येताना दिसले। तेव्हा बातमीतील हकीकतीप्रमाणे खात्री झाल्याने पथकाने मोटरसायकल थांबवून त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांनी पोलीस स्टाफ पंचांची ओळख समजावून सांगून त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सचिन नवनाथ गायकवाड, वय 25 वर्ष, राहणार पिंपरखेड, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, सुक्षे उर्फ सोमा सुनील काळे, वय 23 वर्ष, राहणार खर्डा, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांनी मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून त्यांचे आणि मोटरसायकल झडतीचा उद्देश समजावून सांगून झडती घेतली असता मोटरसायकलवरील गुन्हेमध्ये उग्र वास येत असलेला आणि मिश्रित असलेला हिरवट रंगाचा पाला, फुले, बोंडे असे संलग्न असलेले वनस्पतीचे शेंडे असलेला गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळून आला। त्याबाबत सदर ताब्यातील इस्मांकडे विचारपूस केली असता शुभम घुंगरे, राहणार माही जळगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर फरार याच्याकडून विक्री करता आणला असल्याचे सांगितले। आरोपींच्या ताब्यातून 2,45,475 रुपये किमतीचा 9.854 किलोग्रॅम अंमली पदार्थ गांजा, 30,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल, 1,000 रुपये रोख रक्कम, 70,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 3,46,475 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ताब्यात घेतलेल्या आरोपीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक श्याम सुंदर अंकुश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशन हे करीत आहे। सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, प्रवीणचंद लोखंडे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी वृत्त संकलन विभाग अहिल्यानगर।